जय भीम. सर्वप्रथम लाड बुद्धा टी व्हीच्या ऑनलाईन फेसबुक व यूट्यूबवरील सगळ्या प्रेक्षकांना मनापासून सप्रेम जय भीम. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतर मागासवर्गीय समाजात परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही केलं त्याच्या संदर्भात जो संभ्रम आहे हा संभ्रम दूर व्हावा या दृष्टीनं आजचा हा विशेष कार्यक्रम. या देशातील असंख्य असंघटित जाती ज्या इतर मागासवर्गीय वर्गात येतात, ज्यांना पूर्वीच्या काळामध्ये शूद्र म्हणायचे, महात्मा ज्योतिबा फुल्यांनी पण त्याचा उल्लेख केला आहे. याच्यामध्ये अगडपडक असंख्य जाती, त्याच्यातल्या पोटजाती, त्याच्यामुळे आणि या सगळ्या जाती उपजातीमधला स्वतःच्या जातीमधला स्वतःच्या पोटजातीमधला अहंकार. एकीकडे जर आपण पाहिलं प्रचंड अज्ञान, कारण शिक्षणाचा अधिकार यांना नव्हताच. अस्पृश्यांना ज्या जातीभेदाच्या जाणीवा उणीवा गावाबाहेर राहावं लागत असत, त्या पद्धतीचा यांच्या संदर्भातल्या जातीभेदच्या जाणीवा तेवढ्या प्रखर नसल्या तरी उच्चवर्णीय यांना आपल्याबरोबर बसू पण देत नव्हते आणि खाली प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अज्ञान, अंधकार, अशिक्षा, दारिद्र्य याच्या एकूणच तिमिरामध्ये हा समाज पडला होता. आणि म्हणून मला वाटते या इतर मागासवर्गीय जाती ज्या अस्पृश्य, शूद्र आणि अतिशूद्र मिळून या देशामध्ये 85% आहेत, या सगळ्या असंख्य जातींच्या संदर्भात समाजसुधारकांनी जे काही प्रयत्न केले, सर्वप्रथम जर आपण पाहिलं, इतिहासात जर डोकावलं तर महात्मा ज्योतिबा फुल्यांनी या शूद्र जातीच्या संदर्भात, इतर मागासवर्गीय जातीच्या संदर्भामध्ये त्यांना जागविण्यासाठी, त्यांना चेतविण्यासाठी, त्यांच्यातलं अज्ञान दूर करण्यासाठी, त्यांना शिक्षण देण्याच्या संदर्भात जे प्रयत्न केले आणि निश्चितच मोठ्या प्रमाणामध्ये हळूहळू समाजामध्ये एक चेतना निर्माण झाली. सुरुवातीचा कालखंड पाहिला तर शिक्षणाची सगळी दारे या सगळ्यांना बंद होती. अज्ञान, निरक्षरता अजूनही त्याच्यामध्ये, यात आजच्या घडीला जर पाहिलं तर अज्ञान याच्यामध्ये समाज अजूनही डुबलेला आहेच. सामाजिक व्यवस्था जर या देशातली पाहिल्या तर असंख्य जाती आणि पोटजातीमध्ये हा समाज विभक्त आहे. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी शूद्र अतिशूद्रांचे प्रश्न घेऊन त्या काळामध्ये जो एल्गार पुकारला, जे रणसिंग उभं केलं आणि शूद्रांचे सामाजिक प्रश्न, त्यांचे आर्थिक प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, असे सगळे प्रश्न घेऊन महात्मा ज्योतिबा फुले त्या काळामध्ये लढले. ज्योतिराव, तुमने इतना बड़ा निवाला मुंह में रखा है कि न तुम चबा सकते हो न निकल सकते हो. वो मैं देख लूंगा. इस बार क्या तमाशा खड़ा किया है हेरम शास्त्री? ये पुस्तक, ये तुमने कैसे जुर्रत की कहने की कि मनु ने शूद्रों पर गुलामी ला दी? जाति प्रथा तो वेद की आज्ञा से पैदा हुई. अब यह क्या तुम्हारा दावा है कि वेदों को भगवान ने नहीं लिखा? मेरा पक्का विश्वास है हेरम शास्त्री कि इस संसार की कोई भी पुस्तक भगवान या किसी देवता ने नहीं लिखी है. अगर कुछ लोगों को यह मानने में परम आनंद होता है कि वेदों का निर्माण ईश्वर ने किया है तो वो खुशी से अपना भ्रम पाला करें. लेकिन शूद्रों और अतिशूद्रों को इस भ्रम से दूर ही रहना चाहिए, क्योंकि ये धार्मिक कहलाने वाले ग्रंथ ही उन्हें गुलामी में जकड़ते हैं. ज्योतिराव, तुम लोगों को ब्राह्मणों से नफरत करना सिखा रहे हो. बिल्कुल नहीं. ब्राह्मणों को मैं अपना भाई मानता हूं और इसीलिए उनके काले कारनामों पर शर्मिंदा हूं. ब्राह्मणों से मेरी कोई दुश्मनी नहीं है. मेरा सारा संघर्ष ब्राह्मणवाद के खिलाफ है. हेरम शास्त्री, आप जितने जल्दी समझेंगे कि शूद्र जन ही इस देश की जीवन शक्ति है, उतना ही अच्छा. अब तुम्ही से सलाह लेना बाकी बचा था. देखो ज्योतिराव, हम बताए देते हैं, ऐसी उल जलूल और गाली गलौज वाली किताबों से तुम समाज की सेवा नहीं कर सकते, समझे? ना आप ही कर सकते हैं शास्त्री जी, ये कहकर कि वेद और पुराण देवताओं के मुख से कड़े हैं. न ये फतवा देकर कि फुले ने उल जलूल और गाली गलौज वाली किताब छपाई है. न ये कहकर कि बकौल विष्णु शास्त्री चिपळूण करके फुले पहले मराठी का व्याकरण सीखे और बाद में लिखने की सोचे. आप विद्वान कहलाने वालों में से एक भी ऐसा नहीं निकला जिसने मेरे उठाए सवालों का जवाब दिया हो.
आपके पास कहने के लिए कुछ नहीं है, इसलिए ये दो कौड़ी का बड़प्पन जता रहे हैं। पूना शहर विद्वानों की नगरी कहलाती थी, आप जैसे के रहते वो शान बिजाती रही। हेरम शास्त्री, आप हमारे साथ न चलकर देश को डुबो रहे हो। समाज परिवर्तन के माहौल को अभी आप रोक नहीं पाएंगे, और अगर रोकने की कोशिश की तो समाज आपको निगल जाएगा पूरा के पूरा। फिर चाहे पानी पीकर कोसते रहना, कोई मुड़कर भी नहीं देखेगा। पुढच्या कालखंडामध्ये जर आपण पाहिला, ब्रिटिशांचा काळ होता. त्या कालखंडामध्ये मॅक्झिमम आमचे ओबीसी समाजाची जी लोक आहेत ही शेती करायची. गावामध्ये जर गेला तर काही बलुतेदार होते, लोहार असेल, सुतार असेल, अशी बलुतेदाराची कामं काही जण करायची. परंतु एकूणच अंधश्रद्धा प्रचंड मोठी, अज्ञान प्रचंड मोठा, दारिद्र्य प्रचंड मोठी, शेती कमी, अशा परिस्थितीमध्ये यांचं जगणं एकंदरीतच फारच कठीण होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये महात्मा ज्योतिबा फुल्यांनी गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असूड, अशा अनेक पुस्तकांच्या माध्यमातून, त्यांच्या सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून या समाजाला चेतवण्याचं काम केलं. आणि पुढे ब्रिटिशांनी, कारण ब्रिटिश जेव्हा आले तेव्हा त्यांच्याजवळ जात हा विषय नव्हता. या देशातलेच उच्चवर्णीय लोक त्यांना जातीपातीचं सगळं गणितं सांगायचे. ब्रिटिशांनी, महात्मा ज्योतिबा फुल्यांनी ब्रिटिशांच्या कानावर हे सगळे विषय मांडले. त्यांना या देशातल्या गुलामगिरीच्या संदर्भात, या देशातल्या जातीभेदाच्या संदर्भात, या देशातल्या वर्णव्यवस्थेच्या विरोधात महात्मा ज्योतिबा फुल्यांनी जो लढा दिला. आणि पुढं जर आपण पाहिलं तर 1885मध्ये मद्रास प्रांतामध्ये सर्वप्रथम मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची शैक्षणिक सवलती त्या ठिकाणी देण्यात आल्या. पुढं आपण पाहिलं तर छत्रपती शाहू महाराजांनी महाराष्ट्रामध्ये आपल्या करवीर संस्थानात, कोल्हापूर संस्थानामध्ये या मागासवर्गीयांची वसतिगृह सुरू करण्याचं काम केलं. पुढे 1902मध्ये जर पाहिला तर 50% आरक्षण, नोकरीमध्ये आरक्षण, शिक्षणामध्ये आरक्षण या मागासवर्गीय समाजाला, या ओबीसी समाजाला छत्रपती शाहू महाराजांनी दिलं. आणि आपण जर पाहिलं त्याच्या पुढं जर आपण जर गेलात तर बडोदा संस्थानामध्ये महाराजे सयाजीराव गायकवाडांनी पण या मागासवर्गीय समाजासाठी अशाच पद्धतीचा शैक्षणिक सवलती त्या ठिकाणी देऊ केल्या. स्वशासन ये एक महार का उतना ही जन्मसिद्ध अधिकार है जितना कि एक ब्राह्मण का, और जब तक इस विचार भाव का स्वीकार नहीं होता, हिंदुस्तान को स्वशासन मिलने की संभावना नहीं. जिस स्वराज में पिछड़ी जातियों को मूलभूत अधिकार नहीं मिलते, वो सही स्वराज नहीं होगा, वो एक नई गुलामी होगी, एक महार. ओह, कितना प्रभावशाली विधान है. दीवान साहब, आप जानते हैं इस पत्र का अनामक लेखक कौन है? नहीं योर हाइनेस. डॉक्टर अंबेडकर. दत्तोबा पवार ने मुझे बताया. डॉक्टर अंबेडकर एक पाक्षिक पत्रिका शुरू कर रहे हैं और उन्हें कुछ मदद की जरूरत है. हाँ योर हाइनेस, मैं मानता हूँ कि आप वर्ण व्यवस्था की अनिष्ट प्रथा को मिटाने और नीची जाति वालों को ब्राह्मणों और पुजारियों के अन्याय से मुक्त कराने की जो कोशिश कर रहे हैं वो है तो बहुत साहसपूर्ण. फिर भी हमें जल्दबाजी नहीं करनी चाहिए. नहीं दीवान साहब, हमें हर तरह से डॉक्टर अंबेडकर का उत्साह बढ़ाना चाहिए, हर तरह से. हम मदद करेंगे उनके पाक्षिक मूक नायक की. मूक नायक, वंचित जगत का नायक. इस मानगांव परिषद ने मुझे विश्वास दिलाया है कि आपको अंबेडकर के रूप में अपना उद्धारक मिल गया. मुझे भरोसा है ये आपकी बेड़ियां तोड़ डालेंगे. इतना ही नहीं, वो समय आएगा, मेरा मन मुझे कहता है, जब अंबेडकर इस देश के अग्रणी और महान नेताओं में गिने जाएंगे. अंबेडकर, ओ अंबेडकर. रमा, कौन हो सकता है? ओ अंबेडकर. लगता है शाहू महाराज हैं. चलो ऊपर ही चलते हैं. जी.
नमस्ते महाराज, बैठिए। अंबेडकर। हाँ, एक कप तुम्हारी स्पेशल चाय मिलेगी बहन रमाबाई। रामू, चाय। ये बात बिल्कुल सच है कि हर महान आदमी के पीछे एक स्त्री होती है, रमा बहन जैसी। तुम भाग्यशाली हो अंबेडकर। हाँ, हाँ, पढ़ाई के लिए लंदन जा रहे हो ना? मेरी छोटी सी भेंट, खोलिए उसे। धन्यवाद। बहुत अच्छे। तो चले। पुढं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समतेचे दूत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः जातीभेद भोगला होता. त्यांच्या वाट्याला आलेला जातीभेदाचे चटके त्यांच्या अंतःकरणात होते. आणि शेवटपर्यंत जर आपण पाहिलं, जेव्हा सयाजीरावांच्या इथं नोकरी करायला जेव्हा गेले, तेव्हा पण जातीभेद, इतका बॅरिस्टर झालेला माणूस, इतका प्रकांड विद्वान माणूस, तरी पण जातीभेदाचे चटके त्यांना सहन करावे लागत होते. इतर मागासवर्गीय समाजातली स्थिती, अंधश्रद्धा, अज्ञान, देवादिकांच्या नावानं त्यांचे होणारं या ठिकाणी पिळवणूक, या सगळ्याच्या संदर्भामध्ये परमपूज्य बाबासाहेबांनी त्यांना चेतवण्याचं काम केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मागास जातीच्या रक्षणासाठी, त्यांच्या विकासासाठी त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आग्रहपूर्वक प्रयत्न केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी, त्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी, त्यांच्या आर्थिक उत्थानासाठी आग्रहपूर्वक प्रयत्न केले. आणि आपण जर पाहिलं आहे, राज्यघटना लिहिताना घटनेच्या 340व्या कलमामध्ये या मागासवर्गीय समाजासाठी आरक्षणाची तरतूद परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. ही आरक्षणाची तरतूद त्या ठिकाणी करताना राष्ट्रपती असतील, राष्ट्रपतींनी त्यांच्यासाठी आयोग तयार केला पाहिजे. या आयोगाने या मागासवर्गीय समाजाच्या शिक्षणाच्या संदर्भात, त्यांच्या आर्थिक उत्थानाच्या संदर्भातल्या योजना तयार करून त्या सरकारच्या पुढं मांडल्या पाहिजे आणि सरकारनं त्याची अंमलबजावणी केल्या पाहिजे. अशा पद्धतीची घटनेमध्ये तरतूद करण्यात आली. परंतु दुर्दैवानं आपण जर पुढंच पाहिलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये या सगळ्या गोष्टीची तरतूद करूनही त्याची अंमलबजावणी या ठिकाणी होत नव्हती. वर्षभर झाल्यानंतर घटना या देशामध्ये लागू झाली, 1 वर्ष झाल्यानंतरही मागासवर्गीयाच्या संदर्भात कोणताही प्रश्न संसदेमध्ये मार्गी लावला गेला नाही. त्याच्यामुळे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब संतप्त झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 17 सप्टेंबर 1951मध्ये आपल्या कायदेमंत्रीपदाचा राजीनामा देत असताना त्यांनी संसदेमध्ये जे भाषण केलं, त्याच्यामध्ये त्यांनी जे म्हटलं ते अत्यंत मर्मभेदी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस म्हणाले की मी जो राजीनामा दिला त्याची दुसरी बाजू पण आहे. या देशामध्ये भारतीय घटना लागू झाली, वर्षभर झालं, परंतु माझा हा मागासवर्गीय समाज आहे, माझा हा OBC समाज आहे, याच्यासाठी घटनेमध्ये तरतुदी केल्या गेली, परंतु त्याची अंमलबजावणी हे सरकार करत नाही. आर्थिक तरतुदीच्या बाबी, आर्थिक अंमलबजावणीच्या संदर्भामध्ये या देशामध्ये निर्णय घेतले जातात, परंतु जो मागासवर्गीय आहे, ज्या स्त्रिया आहेत, यांच्या संदर्भात कोणतेही अंमलबजावणी या ठिकाणी होत नाही आणि त्याचं दुःख मला या ठिकाणी वाटते, अशी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस म्हणाले. OBCच्या संदर्भामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नंतर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. आपसे एक बात करनी थी. जी बोलिए। आपने तो देखा ही है सभा में कितने लोग सरकारी नौकरियों में आरक्षण का विरोध कर रहे हैं. अब अगर शेड्यूल कास्ट और शेड्यूल ट्राइब वालों को आरक्षण दिया गया तो आप तो जानते ही हैं, फिर सिख, ईसाई, पारसी, मुसलमान कोई पीछे नहीं रह जाएगा. हाँ, मगर सिख, ईसाई, पारसी, मुसलमान या किसी और का मुकाबला अनुसूचित जनजातियों के साथ नहीं हो सकता. ये सारी जातियां पैसे वाली भी हैं और सोशली सिक्योर्ड भी. ठीक बात है, पर अगर एक बार आरक्षण का दरवाजा खुल गया तो देखिएगा सभी लोग अपना हक मांगेंगे और हिंदुओं के लिए सरकारी नौकरियों में जगह नहीं बचेगी, जबकि संख्या में वो सबसे ज्यादा है. आप चाहते क्या हैं?
सिर्फ मैं ही नहीं, सरदार पटेल भी यही चाहते हैं कि हो सके तो संविधान में आरक्षण की बात ही हटा दी जाए। मेरे रहते संविधान से आरक्षण नहीं हटने वाला, चाहे आप कितना भी जोर लगा लें मुंशी जी। पर कोई रास्ता तो हो सकता है ना? हाँ, एक रास्ता है। मैं ही हट जाता हूं संविधान की ड्राफ्टिंग कमेटी से। अरे फिर आप लोग जैसा चाहें वैसा संविधान बना लीजिएगा। सुनिए भीमराव, भीमराव सुनिए तो। उस दिन से डॉक्टर अंबेडकर ने संविधान का मसौदा बनाने का काम बंद कर दिया और ये भी संदेशा भेज दिया कि वो ड्राफ्टिंग कमेटी से ही नहीं, लॉ मिनिस्टर के पद से भी इस्तीफा दे देंगे। ऐसे गुणी, मेहनती और जिम्मेदार इंसान के जाने की आशंका से खलबली मच जाना लाजमी था। अब एक ही रास्ता सामने था और एक ही संकटमोचक। मुंशी जी की बातों से आप नाराज हो गए भीमराव? लेकिन वो तो आपकी बात लेकर आए थे मेरे पास, इसीलिए मैंने कहा कि मैं ही ड्राफ्टिंग कमेटी से हट जाता हूं। आप तो जानते हैं कांग्रेस क्या, पूरे भारत में दूसरा और कोई है ही नहीं जो हमारे संविधान को आकार दे सके। खुद बापू भी यही कहा करते थे। लेकिन आप उनकी बात मानते कहां हैं पटेल जी? गांधी जी पिछड़ों को रिजर्वेशन देने की मेरी तजवीज से सहमत थे। पंडित नेहरू ने तो खुद पंडित होते हुए भी यह कहा कि सदियों से हिंदुओं ने निरीह अछूतों और आदिम जातियों को बेबसी, दरिद्रता और अशिक्षा में रखा। फिर अगर हमें उन्हें सबके साथ बराबर लाना है तो हमें उन्हें स्पेशल ट्रीटमेंट देना ही होगा। आपकी बात सही है, पर आप तो जानते हैं कि बड़े पदों पर हम मेरिट के आधार पर ही लोगों को ले पाएंगे। तो फिर क्लर्कों की नौकरी के लिए इतना बड़ा जोखिम उठाना? जोखिम? मुझे तो इसमें कोई खतरा नजर नहीं आता। खतरा यह है कि अगर हमने एक विशेष वर्ग को आरक्षण दे दिया तो बाकी के लोग भी आरक्षण की मांग करेंगे और भारत भर में जातिवाद का यह जहर फैलता जाएगा। जहर तो हमने पिया है सदियों से और फिर भी हम जिंदा हैं। रीढ़ की हड्डी तोड़ डाली आप लोगों ने हमारी, फिर भी हम लोग खड़े हैं। अरे एक बार हमें अपने बराबर आने का मौका तो दीजिए पटेल जी, फिर देखिए कैसे हम आगे निकल जाते हैं। और यह काम बिना आरक्षण के नहीं होगा। अगर फिर भी मेरी बातें आपको जहरीली लग रही हैं तो मैंने अपना इस्तीफा तैयार रखा है, आप खुद लेते जाइएगा। मैं बड़ा जिद्दी आदमी हूं अंबेडकर जी, लेकिन मूर्ख नहीं हूं, किसान हूं। देखकर ही बता सकता हूं कि कौन सा बीज कल मुझे अच्छी फसल देगा। पुढे 1953 मध्ये गांधीवादी नेते काकासाहेब कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग तयार करण्यात आला। या आयोगानं 1955 मध्ये आपला अहवाल दिला आणि हा अहवाल दिल्यानंतर या देशातल्या मागासवर्गीय जो समाज आहे त्यांना आशा वाटली की आता तरी आमचा उद्धार होईल। परंतु काकासाहेब कालेलकरांनी त्या ठिकाणी हा अहवाल सादर करत असताना हा लागू करण्यात येऊ नये, कारण त्याच्यामुळे समाजात जे उच्चवर्णीय अल्पसंख्याक समाजातली गरीब लोक आहेत त्यांच्यावर अन्याय होईल असं त्यांनी म्हणून हा आयोग ज्या शिफारसी आहेत त्या लागू करण्यात येऊ नये असा 30 पानी अहवाल दिला आणि त्याच्यामुळे हा अहवाल लागू झाला नाही। मागासवर्गीयाचे प्रश्न तसेच पडले राहिले, ओबीसीचे प्रश्न तसेच पडून राहिले। पुढे 1961 मध्ये त्याच्यानंतर त्या ठिकाणी केंद्र सरकारनं, राज्य सरकारांनी मागासवर्गीय समाजासाठी काही करावं, त्यांनी निर्णय घ्यावा असं म्हणून हे सगळेच्या सगळे ज्या आयोगाच्या शिफारसी होत्या
त्या लागू केल्या नाही. आणि पुढं आपण जर पाहिलं तर 23 डिसेंबर 1978ला परत मंडल आयोग, न्यायमूर्ती BP मंडल यांच्या, खासदार BP मंडल यांच्या अध्यक्षतेखाली मंडल आयोग 6 सदस्यीय तयार झाला. आणि या मंडल आयोगाने 1980मध्ये आपला अहवाल दिला. मागासवर्गीय समाजाला, OBC समाजाला आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सवलती देण्याच्या संदर्भात हा अहवाल होता. परंतु 10 वर्ष या अहवालावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. पुढे या देशाचे पंतप्रधान माननीय VP सिंग जे झाले आणि मंडल आयोग लागू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. या मंडल आयोग लागू केल्यामुळे त्यांचं प्रधानमंत्रीपद धोक्यात आलं. तरी पण मंडल आयोगाच्या शिफारसी त्यांनी लागू केल्या. आणि आपण पाहिलं की नोकरीतलं आरक्षण, शैक्षणिक आरक्षण, आर्थिक आरक्षणाच्या तरतुदी या मंडल आयोगामध्ये करण्यात आल्या होत्या. परंतु त्याची अंमलबजावणी अजूनपर्यंत झालेली नाही. आणि कोणतेही सरकार जर आपण पाहिलं तर तामिळनाडूची सरकार असतील, केरळची सरकार असतील, कर्नाटक आणि तामिळनाडूच्या राज्य सरकारांनी या मागासवर्गीय समाजाच्या शैक्षणिक आर्थिक सवलतीच्या संदर्भात निर्णय घेतला. परंतु इतर राज्य सरकारांनी या इतर मागासवर्गीय समाजाच्या संदर्भात कोणतेही निर्णय घेतले नाही, तरतुदी त्यांच्यासाठी केल्या नाही. त्याच्यामुळे या समाजाची परिस्थिती तशीच राहिली. आणि आपण जर पाहिला तर अनेक वर्षापासून जो संविधानिक आयोग या मागासवर्गीय समाजासाठी, इतर मागासवर्गीय समाजासाठी करायला पाहिजे होता, तो आयोगच तयार करण्यात आला नाही. पुढे 2017मध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी OBC आयोगाला संविधानिक दर्जा दिला आणि पुढं त्याच्या संदर्भातली कार्यवाही सुरू आहे. मला वाटते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या इतर मागासवर्गीय समाजाच्या जातीवार गणना झाली पाहिजे या संदर्भामध्ये पुढाकार घेतला होता. त्यांनी संसदेमध्ये पण हा विषय मांडला होता. दुर्दैवानं 70 वर्षापेक्षा जास्त झाले या देशाला, भारतीय घटना या ठिकाणी लागू होत आहे. परंतु अजूनही या देशामध्ये या मागासवर्गीय समाजाची, इतर मागासवर्गीय समाजाची जातीवार गणना झाली नाही. महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर पंजाबराव देशमुख अशी सगळी महर्षी, अशी सगळी विद्वान मंडळी या समाजासाठी लढली, झगडली. परंतु त्यांना अजूनपर्यंत या देशामध्ये या समाजाला न्याय भेटला नाही. हे या समाजाचे दुर्दैव. आणि म्हणून आपण सगळ्यांनी इतर मागासवर्गीय समाजाच्या ज्या आर्थिक, सामाजिक सवलती आहेत, त्यांच्या जातीवार गणना आहेत, यासाठी आपण सगळ्यांनी लढलो पाहिजे. हीच खऱ्या अर्थानं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना आपण खऱ्या अर्थानं त्यांच्या मनातल्या ज्या इच्छा होत्या, आकांक्षा होत्या, त्यांना पुढे नेण्यासाठी आपण सगळेजण मिळून प्रयत्न करूया. पुनश्च सगळ्यांना जय भीम, नमो बुद्धाय.